महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार, तर हत्या प्रकरणातील पहिल्या तपास अधिकाऱ्यांचा सीडीआर काढा अशी मागणी करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता. शिवसेनेचे खासदार आणि इतर राज्यातील महत्त्वाच्या सेना नेत्यांच्या बैठका. बुद्धिबळाची विश्वविजेती दिव्या देशमुखचं नागपुरात विमानतळावर जोरदार स्वागत. बुद्धिबळाची ग्रँड मास्टर झाल्यानंतर दिव्याचं सर्व स्तरातनं कौतुक. रशियामध्ये 8.7 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप. भूकंपामुळे रशिया, अमेरिका, जपान आणि हवाई बेटांना सुनामीचा इशारा. हिलो हवाईमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आल्याचंही दृश्य. मुंबईसह कोकणात पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज. विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा. मात्र राज्यातील इतर भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहणार. बेकायदा परदेशी शिक्षण संस्थांच्या पदव्या अवैध असणार. यूसीजीकडून आता स्पष्ट. तर असे अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्थांवरही कारवाईचा इशारा. विद्यार्थी पालकांनी खबरदारी घेण्याची सूचना. भारत इंग्लंडमध्ये आजपासून निर्णायक 5वी कसोटी. भारताचा प्रमुख गोलंदाज बुमराहला विश्रांती, तर इंग्लंडचा कर्णधार स्टोक्स दुखापतीमुळे कसोटीला मुकणार. ओव्हल मैदानावर सामना रंगणार.